आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला पार्थ काढून देणार आहे. पार्थ एक एक करून 3 टोकन माझ्या आले. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 85. दुसरा क्रमांक आहे 73. आणि तिसरा क्रमांक आहे 56. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. संगीता सुभाष लेवरकर. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहे. तुमच्यापैकी कोण आहे पॉवर स्टेशनला? मिस्टर आहेत. मिस्टर आहेत. काय काम करतात तिकडे? ते मेंटेनन्सला असते. मेंटेनन्सला असतात. मग सांगा तुम्ही काय करता? मी घरचंच काम करते. आणि बाकी घरचं काम सगळं झालं की काय करता? काय काय आवडतं तुम्हाला? मला वाचायला आवडते. शिवण क्लास, कपडे शिवायला आवडते. कपडे शिवायला आवडतात. म्हणजे त्याचा तुम्ही बिझनेस सारखं करता की स्वतः घरच्या शिवते? घरचे स्वतःसाठी शिवते. पडदे उशांचं हे सर्व शिवते. आणि काय प्रकारचं वाचायला आवडतं तुम्हाला? चांगले चांगले पुस्तकं, गोष्टी वगैरे, पुस्तक वगैरे आवडतात चांगले. ठीक आहे. बाकी खरेदी वगैरे करता तुम्ही घरी? हो करते ना. करता. हा आता पण खरेदी करायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. हा थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव दीपा मिलिंद आकरे. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. पहिले आकरे आले होते ते कोण? मीच. नाही याच्या आधी पहिल्यांदा पण तुम्ही चालवता? स्टार्टिंगला आलेली. स्टार्टिंगला नंतर राऊंडला? माझी जाऊ. अच्छा तुमची जाऊ. हे बरं आहे. घरची घरी घरीच चाललंय सगळं. हा काय करता? तुमच्याविषयी सांगा. तुम्ही काय करता म्हणाल? मी हाऊसवाईफ. हाऊसवाईफ आहात. आणि मग तुम्ही काय करता? तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. काय काय येतं तुम्हाला? आवडीनिवडी मला वाचण्याची आवड खूप आहे आणि फिरण्याची आवड आहे. कुठे फिरता? भरपूर ठिकाणी जाऊन आले. हो हो. सगळा भारत बाहेर? ओनली भारतात. भारताच्या बाहेर नाही गेलेली मी. अच्छा अच्छा बरं. आणि तुमच्याविषयी सांगा. काय काय केलंय तुम्ही? विषयी तसं बरंच काय केलंय. सांगा ना. बरंच काय आपल्याला भरपूर आहे. 2-3 कोळी गीताच्या कॅसेटीमध्ये मी डान्स केलेला आहे. काय सांगताय? कधी केलं होतं? आताच 2-4 वर्ष झाली असतील. आताच 2-4 वर्ष. अच्छा मग आवड पण माझ्या भावांनीच काढलेली होती. अच्छा. हा. आणि मग तुम्ही डान्स केलात. कॅसेट भावानी काढली. हो. आणि मग यांना विकत दिली की नाही सगळ्यांना? नाही फुकट दिली. विकत कुठे? काय सांगताय? फुकट दिली? मग फुकट तर द्यायलाच पाहिजे. मैत्रिणी आहेत ना ते माझ्या. हो. मग एकदाच सगळ्यांनी लावली रविवारची कोळी गीत सगळीकडून. मग काय अख्खा कॉपी पॉवर करून दिली स्टेशन कॉम्प्युटरमध्ये सर्वांना. तीही कॉपी करून दिली. मग काय करणार? शिड्या द्यायच्या ना तशा. ते एक कॉपी करून दिले ना सर्वांना. एक्स्ट्रा असेल ना? CD मध्ये सर्व कॉपी करून दिलेले. हो ना. मला पण एक देऊन ठेवा. घ्या ना. नाही का? हो हो देतील ना. आणि मग कोळी गीत मग मासे आवडतात तुम्हाला? खूप खूप आवडतात. हो. मी मच्छीमारच आहे. मच्छीमार म्हणजे? मच्छीमार म्हणजे कोळी. कोळी आहात तुम्ही? अरे वा. आणि कोळी गीत पण मग जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. ते असलंच पाहिजे ना. हो ना. इथे पण आता मासे नाही आपली खरेदी करायची इकडे. ठेवा ना मासे. हरकत नाही. नको नको. घाबरलेत केवढे तुम्ही? मासे म्हटलं नाही ना. तुम्ही कोळीच आहात. कोळीच आहे. मासे खाणं तर आमचं हे आहे. हो बरोबर. इथे खरेदी करायची आता. ती खाऊ नका. नाही. हा. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. आशा बबनराव देशमुख. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहात. सांगा तुमच्याविषयी सांगा. इथे काय करता कॉलनीत? मजा? ते महिला आमचं कॉलनीत एक महिला मंडळ आहे. तिने BRC आणि टॅप्स म्हणून असं त्याच्यात मी मेंबर पण आहे आणि ट्रेझररचं पण काम बघते त्याच्यात मी. अरे वा. आणि आम्ही त्याच्यातून सोशल वर्क पण करतो. अच्छा. आणि ग्रामपंचायत मध्ये पण मेंबर आहे. त्याप्रमाणे मी कॉलनीच्या लोकांचं पण थोडंफार काम सोशल वर्क ऐजे करते. काय सांगताय? केवढं काम करता तुम्ही? आणि घरचं पण करते. अहो केवढं. मग वेळ कसा मिळतो तुम्हाला? वेळ काढा. लवकर उठायचं थोडस. लवकर उठायचं. करायचे काम. हो ना. आणि घरी सुनबाई पण आहे त्याच्यामुळे ती पण थोडं सांभाळून घेते मला. हा. होतं ते. त्या मदत करतात? करतात. नक्की करतात. वा. त्याच्याशिवाय काय तब्येत दिसत नाही ना. ते आता आम्ही कसं बोलणार? मी सांगते ना. तुम्ही सांगा. बाकी मग खरेदी कोण करतं? तुम्ही की? खरेदी ती पण मी पण कधी मिस्टरांसोबत असं काही नाहीये. असं काही नाही. वेळ मिळेल वाटलं करायची खरेदी. गरज लागली तसं. हो ना. सामान. इकडे पण खरेदी करायची आता तुम्हाला एकटीला? सुनबाई वगैरे कोण येणार नाही? नाही चालेल. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. चला वेळ झाली आता दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केट राऊंड. एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला बजेट देणार.
1 मिनिटाची वेळ असणार. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेते ठरतील. आजचं बजेट आहे 878 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची, जी 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. साडेमाडे खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. संगीताताईंनी खरेदी केली 347 रुपयांची. दीपाताईंनी खरेदी केली 402 रुपयांची. आणि आशाताईंनी खरेदी केली 793 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत आशाताई. ही घ्या तुमची खरेदी. कसं वाटतंय सांगा. वा, आनंद, फार आनंद झाला मला हा? जिंकल्याबद्दल. सुनबाईच्या मुळे ना. हो, सुनबाई. हा, काय डान्स केलाय तुम्ही. इतका सुंदर एन्जॉय करायचं डान्स. आता काय आयुष्य आणि 3.5 हे एन्जॉय करायलाच असतं. त्याच्यासाठीच तुम्ही केला करत. हो की नाही. खूप छान डान्स केला. पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. ओके, थँक्यू. अंदाजे कितीच्या विजेत्या वृंदाताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या आशाताई खेळणार आपल्या बरोबर. तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड घ्यायची. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हे झाडू. इथे झाडू मारायचा नाहीये, करायचं एवढंच. एक बॉल घ्यायचा, छोटा बॉल. तो झाडूने ढकलत असं झिग झॅग करत करत त्या लाईनच्या पलीकडे टाकून द्यायचा. परत यायचं, दुसरा छोटा बॉल घ्यायचा, तसंच करायचं. परत यायचं, मोठा बॉल घेऊन लाईनच्या पलीकडे टाकायचा. 1 मिनिटाच्या जास्तीत जास्त ज्यांचे बॉल लाईनच्या पलीकडे पोहोचतील त्यांना संधी मिळेल. पहिल्यांदा चावी निवडायची. 1 मिनिटाची वेळ आहे. सुरू होते आता. साडेमाडे चला. थांबा. वेळ संपली, खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. आशाताईंनी लाईनीच्या पलीकडे 2 बॉल टाकले. वृंदाताईंनी लाईनीच्या पलीकडे 3 बॉल टाकले. त्यामुळे वृंदाताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी. वृंदाताईंना संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी. हिरवी चावी. नक्की घेऊन टाका. वृंदाताईंनी निवडली हिरवी चावी. त्यामुळे आशाताईंना मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. आशाताई ठरल्या उपविजेता, ज्यांना मिळालेले आहे पोटॅटो चिप्स. वाह, काय वाटतंय. चांगला आहे, आनंद आहे. खायला खायची वस्तू मिळाली. हो ना. आधी पण गिफ्ट जिंकले आहे ना, त्याच्यामुळे काही दुःख नाही. त्याचं टेन्शन नाही आता. टेन्शन नाही आता. आता घरी तुम्ही आणि सुनबाई बसून खा. हो, सुनबाई, बाकी फॅमिली पण, इतर मित्र सर्वांनी एक एक घेऊ. सगळ्यांना द्या. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल. मुलांना दिन मी. मुलं इथे बरेच वेळाचे जमले आहेत. लहान मुलं. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या वृंदाताई, ज्यांना मिळालेला आहे डिजिटल कॅमेरा. तुला कसं वाटतंय. छान वाटतं एकदम. हा, आनंद आला. आनंद आला भरपूर. दिसतोय चेहऱ्यावर आनंद. किती आनंद झालाय. आता मैत्रिणींचे फोटो काढत बसायचे ना. पहिला इथंच काढेल. पार्टिसिपेट केलं धन्यवाद. थँक्यू. चला, वेळ झाली आता माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, अशी कुठली गोष्ट आहे जी पहिल्यांदा काळी असते, ती वापरायला लागल्यावर लाल होते, आणि वापरून झाली की ती ब्राऊन कलरची होते, ती करड्या रंगाची होते. तुम्ही या इथे. तुमचं नाव सांगा. रेखा हिरामन पठारे. आणि उत्तर. कोळसा. 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 कोळसा उत्तर बरोबर आहे. घ्या.
तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3.5 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. टॅप्स कॉलनी बोईसर मधला भाग इथेच संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे साडेमाडे.